सस्पेन्स थ्रिलर शातीर द बिगिनिंग येत्या 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषदेत दिली आहे। आजच्या तरुणाईची कथा सांगणारा सत्यकथेवर आधारित शातीर द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रेयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे। या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे। आजच्या तरुण पिढीला पडलेला अंमली पदार्थांचा विळखा, ड्रग्ज माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी याच्या विरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे। याबद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शातीर द बिगिनिंग हा चित्रपट माझा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे। समाजातील अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्याविरुद्धचा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटाच्या निर्मात्या अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या, चित्रपटातील पोरी आम्ही मराठी पोरी या गीताला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे। आज आपल्या समाजात अंमली पदार्थ सहजतेने मिळत आहेत, ते घेणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढत आहे। विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर अशाच प्रकारांमुळे मधल्या काळात चर्चेत होते। या दृष्ट प्रवृत्तीविरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे। शातीर द बिगिनिंग या चित्रपटात अभिनेत्री रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमन, रमेश परदेशी, अनिल नगरकर, मीर सरोवर, रामेश्वर गीते, रमा नाडगौडा, निशांत सिंग, वेद भालशंकर, अभिमन्यू वायकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत। चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत। चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कराडे, शाल्मली खोलगडे यांनी स्वरसात चढवला आहे। रेश्मा वायकर श्रेयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर या बॅनरखाली शातीर नावाचा चित्रपट 13 जून रोजी प्रदर्शित होत आहे। तर ही ड्रग्सचं जे स्कॅन्डल समाजामध्ये पसरत आहे त्यावरती आधारित ही मूव्ही आहे आणि एक महिला जिद्द मनात आणली, महत्त्वाकांक्षा मनात ठेवली, आत्मविश्वास दाखवला तर त्याला कसं आळा घालू शकते आणि ते कसं उघडकीस आणू शकते याच्यावरती हे आहे। तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे की सर्वांनी 13 जूनला चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा। धन्यवाद। मी या चित्रपटामध्ये आकांक्षाचं कॅरेक्टर केलेलं आहे। कॉलेजला जाणारी मुलगी आहे आणि ही सस्पेन्स थ्रिलर आहे। तर तिचे फ्रेंड्स याच्यामध्ये कसे हे होतात, त्यांच्यावरती पण कसा इम्पॅक्ट होतो आणि ते हे ड्रग्सचं स्कॅन्डल कसं ती उघडकीस आणतं याच्यावरती ती। नमस्कार, मी रमेश परदेशी। 13 जूनला सुनील वायकर दिग्दर्शित शातीर नावाचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थाला बळी पडणारी तरुण पिढी याच्यावरती सस्पेन्स थ्रिलर असा असलेला एक सिनेमा वायकर साहेबांनी केलेला आहे। सर्व टीम त्याच्यात नवीन आहे। रेश्मा वायकर या त्यांच्या मिसेस त्याच्यात लीड करत आहेत। म्हणजे एक भक्कम स्त्री, एक खंबीर स्त्री कशी असते त्याचं एक कॅरेक्टर त्यांनी त्या सिनेमाच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणलं आहे। त्यांचे चिरंजीव आणि बाकी योगेश सोमन आहे, अनिल नगरकर आहे, मीर सरोवर आहे, अशी खूप कलाकार मंडळी तुम्हाला या सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिकेत दिसतील। मी स्वतः याच्यात एक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केलेली आहे। आणि 13 तारखेला हा एक विषय अंमली पदार्थ आणि त्याला बळी पडणारी तरुण पिढी या अवेअरनेससाठी सोशल कॉज घेऊन केलेला हा सिनेमा तुमच्या समोर येतो। तर मी जास्तीत जास्त प्रेक्षकांना विनंती करीन की हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा, जास्तीत जास्त लोकांना सांगा, जास्तीत जास्त लोकांनी हा सिनेमा पहा।